गावी जायचं होतं म्हणून ही बॅग काढली होती. तर इथे या दोघी बहिणीचं असं खेळणं चालू होतं. त्या दोघींना थोड्या वेळ काही खेळू दिलं, छानपैकी पॅकिंग केली आणि निघालो गावी. गावी पोचताच हा असा फराळाचा नाश्ता मिळाला. आणि आज मी तुम्हाला दाखवणार माझी सासरवाडीतला बगीचा. बाग बगीच्यामध्ये काही जी खाण्याची पण झाडे होती त्याला पण फळ लागलेली होती. जसे हे आवड्याचं छोटं आवड्याचं झाड आहे त्याला जे आहे छोटे छोटे आवळे लागले होते. ते मी नंतर तोडणार होते कारण की उंच असल्यामुळे हात पोचत नव्हता, त्यामुळे नंतर तोडणार आहे. आणि इकडे बाजूला होतं छोटंसं छान जामाचं झाड, त्यालाही छान जामं लागले होती. आणि बाजूबाजूला जे आहे छोटी छोटी झाडं काही शोची होती तर काही खाण्याची होती. आणि बाजूला परत एक मोठं जामाचं झाड होतं, त्याला तर खूप जामं अशी लागली होती. आंब्याचं झाड आणि मग काजूचं पण झाड आहे इथे. आणि हे जे झाड आहे या झाडाला जामं हे खूप लागली होती. पाहता क्षणी असं वाटलं की कधी तोडावं आणि कधी खावं. मग मी हे तोडणं चालू केलं. 4-5 जे चांगले मोठे मोठे जामं होते ते तोडून काढले. आणि इथे काही चिमण्या वगैरे होत्या, ते फळ खाऊन राहिले होते. हे बघा, हे फळ खाल्लं आहे चिमणीनी की जे पक्षी असतात त्यांनी वगैरे. हे 4-5 असे जाम तोडले. आणि मग ही इथे शौर्या आणि आर्या ह्या दोघीही आपापल्या कामात लागल्या होत्या. शौर्या खेळायला लागली होती, आर्या जे आहे इथं स्नॅक्स आपलं जे खात होती. आणि मी हे जाम घेतला आणि जामाचा स्वाद घेत हे जे परिसर आहे हे बघत मी जाम छान एन्जॉय केलं. घरच्या जामाचं आणि घरी लागलेल्या झाडाचं जाम खाणे याच्यात काहीतरी वेगळाच स्वाद आहे, हो की नाही. आणि मग बघा मी छान रेडी झाले, आंघोळ वगैरे केली आणि मग हे जे बाकी होते आवळा छोटे छोटे हे खाल्ले, छान तोडले आणि खाल्ले, खूप छान होते. आणि ही जी बघा दिने आर्याने आपल्या आजी आजोबांना हे लबुबू घेऊन मागितलं. बाय, भेटूया नेक्स्ट